गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 11 फेब्रुवारी 2025. मंगळवार आहे. चतुर्दशी आहे. माघ शुद्ध चतुर्दशी शके 1946. चला आज बाजारकडे वळूया. ट्रम्प कोलांट्या उड्या मारणं चालूच ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे जेवढ्या तो कोलांट्या उड्या मारेल तेवढा आपला बाजार घसरणार आहे. सोनं चांदी वर जाणार आहे. पण आता माझ्या मते त्याच्याकडचे पॉईंट्स नक्की संपत आलेले आहेत. म्हणजे त्यांनी जे अगोदर इलेक्शनच्या अगोदर जे डिक्लेअर केलेलं होतं ते पॉईंट्स त्यांनी इतक्या पटापटा सगळे हातात घेतलेले आहेत की आता त्याकडे पॉईंट शिल्लक आहेत असं मला तरी वाटत नाही. काय एखाद दुसरा कुठला तरी पॉईंट तो उकरून काढेल, पण मेजर पॉईंट अजूनही हातात कुठं दिसत नाही आहे. म्हणजे त्यांनी पहिल्यांदी खरं सांगायचं तर युद्धाचं जे सावट आहे ते कमी करायला पाहिजे होतं. जर खरंच त्याला अमेरिकेला वर आणायचं होतं आणि जागतिक शांती पाहिजे होती, व्यापार वाढायला पाहिजे होता, तर त्यांनी पहिली गोष्ट ही करायला पाहिजे होती. पण त्यांनी केलीच विरुद्ध गोष्ट, बरोबर विरुद्ध गोष्ट केलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्याविषयी साशंकता तर वाढणंच शक्य आहे आणि ह्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतोय. म्हणजे तो एक वाक्य बोलला, त्यांनी एक ट्विट केलं की आपले 5, 10, 15, 20, 25, 30 हजार रुपये कमी झाले. आता मार्केट किती गडगडणार आहे काय माहिती आज. पण काल त्यांनी टेरिफ लावलेलं आहे स्टीलवरती 25%, ॲल्युमिनियमवर 10%. तर याचा परिणाम मोठा होण्याची शक्यता आहे. कारण आपले काही शेअर जे गडगडणार आहेत ते निफ्टीला खाली खेचणार आहेत आणि निफ्टीला खाली खेचलं की उरलेले शेअर पण गडगडायला सुरुवात होते. बघू काय होत आहे. आपण डिसेंबरमध्ये सांगितलं होतं की यावर्षी आपल्याला सोन्यामध्ये 86,000 आकडा बघायला मिळेल, तर तो बघायला मिळालेला आहेच आहे. आज पण सोनं 86च्या जवळ आहे. तर 10 तारखेच्या आसपास खरेदीची वेळ येईल असं सांगितलेलं होतं. पण त्यावेळेस अंदाज होता की ट्रम्प मगाशी सांगितल्याप्रमाणे युद्धाचं सावट कमी करेल असं वाटलं होतं. त्याच्यामुळे सोनं उतरू शकेल असा अंदाज होता. तर आपला अंदाज चुकला आहे, म्हणजे माझा अंदाज चुकला आहे आणि सोनं उलटं वर गेलेलं आहे. तर आपल्याला आनंदच आहे, कारण आपण त्यावेळेस घेतलेलं असणार आहे. मी तर खरेदी केलेली होती आणि 1-1.5 महिन्यामध्ये जर का आपल्याला 15% रिटर्न मिळतोय सोन्यामध्ये तर काय वाईट आहे. तर आता मी माझं 20% सोनं हलकं करणार आहे, पैसे हाताशी राखून ठेवणार आहे, कारण शेअर मार्केट गडगडत आहे आणि आता सोनं अजून वर चढेल की नाही हे कोणालाही सांगता येणार नाही. कारण याचे ट्रम्पचे मुद्दे संपलेले आहेत आणि ह्याच्यापुढे वॉर जर का झालं तरच फक्त सोनं वर जाऊ शकेल अशी परिस्थिती आलेली आहे. तर त्या दृष्टिकोनातनं आपण हळूहळू सोनं मी विकायला सुरुवात करणार आहे. तुम्हाला पटत असेल तर तुम्ही विका, नसेल तर ठेवल्याने नुकसान नाही आहे. हे भाव परत कधी ना कधीतरी मिळणारच आहेत. पण माझ्या अंदाजाने चांदी ही आता योग्य गुंतवणूक ठरेल. अजून आलेलं नाही आहे, पण सोनं विकून चांदीमध्ये गुंतवणूक करणं जास्ती फायदेशीर असणार आहे. तर सोन्यामध्ये
20% विकून थोडं थांबून चांदी थोडीशी खाली आली की चांदीमध्ये पैसे गुंतवणं जास्ती फायदेशीर ठरेल असं मला वाटतं. बाकी शेअर्स तर खूपच खाली आलेले. नाही तुम्हाला ETF म्हणा, सगळे ETF, त्याच्यानंतर कन्झम्पशन, IT, FMCG या तिन्हीमधले शेअर गडगडतात. तर ज्यांनी घेतले नसतील त्यांनी आत्ता एक 15-20%च घ्या. ज्यांनी घेतले असतील त्यांनी अजून 5-10%, 5-10%, 5-10 नाहीच, 7-7.5%च ॲड करा 5-7%. हे चालू ठेवा, म्हणजे दर 5% शेअर खाली पडला मागच्या परचेसपेक्षा की ॲड करणं चालू करा. तर ज्यांनी अजूनही 75%पर्यंत ज्यांचा पोर्टफोलिओ फुल झालेला आहे त्यांनी काहीही करू नका, त्यांनी थांबा. अजूनही मार्केट गडगडण्याची आपण वाट बघू आणि त्यावेळेस ते पैसे आपल्याला उपयोगाला पडतील. सोनं घेतलं असेल तर 20% विका, प्रॉफिट हातात ठेवा. म्हणजे वर गेलं तरी आपल्याला दुःख होणार नाही, कारण आपल्याकडे 80% सोनं असेल विकायला परत. आणि खाली आलं तर आपल्याला सोनं नाही चांदी विकत घ्यायची, कारण ट्रम्पच्या माकड उड्या संपल्या की चांदी नक्की वर जाणार आहे, कारण इंडस्ट्रीला वर जायचंच आहे शेवटी. फक्त याच्या वेड्यासारख्या विधानांमुळे मार्केट हे पडलेलं आहे. हे मार्केट काही कायम पडलेलं राहणार नाही, काही दिवसांचा, महिन्यांचा हा फरक आहे. त्यांनी कितीही उड्या मारल्या तरी शेवटी मार्केट हे मार्केट आहे आणि लोकांना सगळ्या वस्तूंची गरज तर लागणारच आहे. तर त्याच्यामुळे फार काही आपल्याला काळजी करायचं कारण नाही. तर धीर धरा. आता विकायची वेळ तर नक्कीच नाही आहे. शेअर्स वगैरे लोक घाबरवत आहेत, हा त्यांचा धर्मच आहे की तुम्हाला घाबरून सोडायचं आणि स्वतः शेअर ॲक्युमुलेट करायचे. हा त्यांचा मार्केटची सायकॉलॉजी आहेच आहे. तर त्या दृष्टिकोनातनं तुम्ही लक्षात घ्या की फसायचं आहे का नाही फसायचं. कारण जर या लेवलला तुम्ही शेअर विकले तर मला गॅरंटी आहे तुम्हाला लॉस होणार आहे. मी या लेवलला शेअर जरी विकले तरी मला लॉस नाही आहे. त्याचं कारण शेअर घेतानाच इतक्या खालच्या किमतीला घेतले गेलेले आहेत की लॉस असण्याचा प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही लॉसमध्ये शेअर विकायचे की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. पण माझं म्हणणं असं आहे की खालच्या किमतीला आपल्याला परत विकत घेऊन ॲव्हरेज करता येईल. तर आता अजिबात काहीही न घाबरता शांत बसायचं. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे स्ट्रॅटेजी वापरायची आहे. 75% वाल्यांनी वेगळी स्ट्रॅटेजी वापरायची आणि जे अजून 75ला पोचलेले नाहीत त्यांच्याकरता वेगळी स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल. आणि तुम्ही आता शेअर विकले की नक्की मार्केट चढेल बघा. मेजॉरिटी हेच लोक वाट बघतायत की मार्केट थोडंसं वर गेलं की आपण आपले सगळे शेअर विकून टाकू आणि खाली गेलं की परत घेऊ. पण हे मार्केट आहे, हे तुम्हाला तुमचे शेअर विकूही देणार नाही आणि तुम्ही विकलेच यदा कदाचित तर मार्केट पडणार नाही आणि ते वरच जाईल. हा असा विचित्रपणा आहे मार्केटमध्ये. आणि मार्केट पडत पडत गेलं तर आपल्याला संधी येतील, त्या संधींचा आपण उपयोग करून घेऊ, आहे की नाही. तर घाबरू नका. सगळेजण तुम्हाला सांगतील की शेअर सेल ऑन राईज, सेल ऑन राईज, सेल ऑन राईज. पण सेल ऑन राईज केलं
आणि मार्केट उलट फिरलं की वरच्या लेवलला परत शेअर सापडणं कठीण. परिस्थिती हेच सांगतेय की सेल ऑन राईज बरोबर आहे आणि मार्केट आपल्याला जे वाटतं त्याच्या विरुद्ध वागतं, हे पक्क लक्षात ठेवा. मार्केट आपल्या सायकॉलॉजीशी खेळत असतं. तर त्यामुळे विचार करा आणि ठरवा. चला, लक्ष ठेवा मार्केटकडे. गुड डे. बाय. सी यू. एअर शो संपला तरी विमान कुठनं झालंय, कधीच संपलाय.